जय जिनेंद्र सर्वांना सुरेखा सेन किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत दुधी भोपळ्याचे तिखट पुरी। हे एक वाटी दुधी भोपळ्याचं खीस आहे, थोडीशी ओवा कुस्करून, थोडंसं हिंग, चवीनुसार मीठ, थोडीशी जिरे पूड, अर्धा चमचा जिरे पूड, तुम्ही जिराही टाकू शकता कुस्करून, थोडंसं धने पूड, आवडीनुसार तिखट, थोडीशी हळद पूड, थोडंसं तेल ह्याला एकजीव करून घ्यायचंय। लागेल तसं गव्हाचं पीठ घालायचं ह्याच्यात जेवढं बसेल तेवढंच पीठ घातलेलं आहे, आपण पाणी नाही वापरलेलं आहे। ह्याला थोडं तेलाचा हात लावून मळून घ्यायचंय। ह्याला 5 मिनिटं असंच ठेवायचंय। ह्याला झाकून ठेवूया। हे कढईमध्ये तेल घालून ह्याला गरम करायला ठेवलेलं आहे। 5 मिनिटं झालेले आहेत। ह्याचे पाहिजे त्या आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत। ह्याला पुरीच्या आकाराला लाटून घेतलेलं आहे। आता याला तेलावर सोडून घ्यायचंय। आता याला पलटून घेऊया। हे पाय किती छान फुगलेलं आहे। आता याला काढून घेऊया। अशा प्रकारे सगळे करून घ्यायचे। हे झाले आपले दुधी भोपळ्याच्या तिखट पुऱ्या तयार। मी थोडं टेस्ट करून बघतो। वाव, खूप यम्मी। तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब आणि बेल बटन दाबायला विसरू नका।